खदान पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 2,33,490 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला। एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। दिनांक 6 जुलै 2026 रोजी खदान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की प्रेम प्रकाश आणि आश्रमाजवळील सिंधी कॅम्प परिसरातील एका घरात शासनानं प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात साठवून त्याची विक्री केली जाते। या माहितीची खातरजमा करत पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली खदान पोलीस स्टेशनचे डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 2 पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला। या कारवाई दरम्यान आरोपी गुलशन मनोहर लाल दुलानी वयवर्ष 40 याच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 2,33,490 रुपये इतकी आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसंच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास खदान पोलीस करतायत। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात खदान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। एबी न्यूज मराठीसाठी समीर खान, अकोला।